विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार करून पोलिसांची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त यमराज कुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे। याबाबत अधिक माहिती पोलिसांनी माध्यमाशी बोलताना तारीख 18 मार्च रोजी एक 25 वयाच्या महिलांनी विजापूर नाका पोलीस स्टेशनला अप्रोच करून 4 व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केल्याबद्दल आणि पोलीस स्टेशनला येऊन सांगितलं होतं। त्यानुसार पहिले डायल 112लाही फोन आला, नंतर पोलीस स्टेशनला व्यक्तिगत आलं आणि 4 लोकांच्या नाव दिलं। या महिलाच्या दुसरी धर्माच्या 4 जणांच्या। आता रमजान महिना चालू असताना अशा सामूहिक बलात्काराच्या कंप्लेंट येतात, ते पण अशा क्रॉस आल्यामुळे PI, ACP, DCP सर्वांनी वैयक्तिक लक्ष घालून व्यवस्थित चौकशी करून सदरची घटना जी आहे ते खोटी असल्याच्या चौकशीअंती निष्पन्न करून सदरच्या महिला आणि तिच्या प्रियकरावर विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। यात महिला आरोपी आणि आरोपी क्रमांक 2 जे प्रियकर जे आहे ते एकमेकांना 2022 पासून ओळखत असून आरोपी क्रमांक 2 वर 2023ला कलम 306-34 IPC अंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे। त्या केसला आणखी एक आरोपीचे म्हणजे टोटल 3 आरोपी होतो, त्यात एक आरोपीला अजूनही बेल झालं नाही, सुप्रीम कोर्टला चालू होतं। 18 तारीखलाच त्यांच्या बेलसाठी जे सुनावणी होतं ते त्यांना बेल रद्द केले होतं। जे बेलची मागणी आहे ते अमान्य केलं होतं सुप्रीम कोर्टने। त्याच दिवशी सायंकाळी हे कंप्लेंट पोलीस स्टेशनला आलं होतं। त्यात सखोल चौकशी करताना 18/3/2026 रोजी रात्री 8:30 वाजता तिच्यावर 4 लोकांनी मिळून ते कंप्लेंट देताना अशा 25 ते 28 वर्षाच्या आरोपीचे वयोगट सांगितलं होतं। 4 लोकांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याबद्दल पहिला डायल 112ला कॉल दिला, नंतर पोलीस स्टेशनलाही आलं होतं। आल्यानंतर ताबडतोब महिला अधिकारी समक्ष ठेवून पूछताछ करून पॅरलली पोलीस स्टेशनच्या सर्व यंत्रणा वापरून DCP झोन आणि DCP क्राईम स्वतः पोलीस स्टेशनलाच बसून जे कंप्लेनंट महिला आहे तिचेही मेडिकल एक्झामिनेशन तरोली करून घेतलं सिव्हिल हॉस्पिटलकडून। सोबतच आपल्या DB पथकांनी जे 4 संशयांच्या नाव सांगितलं होतं ते 4ही लोकांनाही ताब्यात घेतलं होतं, त्यांचंही वेगळं मेडिकल एक्झामिनेशन करून घेतलं आणि जे महिलांनी जे काही डिटेल्स उल्लेख केलं होतं ते सर्व डिटेल्स क्रॉस व्हेरिफाय करण्यात आलं। त्यात मोबाईल डिव्हाइसचे डिटेल्स असो, CCTV फुटेजेस असो, हे सर्व गोष्ट खात्री करून डॉक्टरचेही सर्टिफिकेट आम्हाला प्राप्त झालेलं आहे। मेडिकल रिपोर्ट जे आहे त्यातूनही स्पष्ट झालेलं आहे अशा सामूहिक बलात्काराच्या घटना काही घडलं नाही म्हणून। फक्त एवढं नव्हे, आम्ही तांत्रिक विश्लेषणामध्ये
जे कंप्लेनंट महिला जे आहेत म्हणजे या केसला आरोपी ते 8:54ला शेवटी आपलं घरासमोर वॉकिंग करताना दिसत होतं आणि 8:56ला डायल 112ला म्हणजे तिच्या एक मैत्रिणीला फोन करून माझ्यावर असा अन्याय झाला म्हणून कॉल केले. सो हे निष्पन्न करून संबंधित महिला आणि ते प्रियकर आरोपी ते दोघांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 248, 217, 61(2) अन्वये गुन्हे दाखल करून पुढील तपास चालू आहे. यात आता प्राथमिक चौकशीमध्ये हे निष्पन्न होत आहेत हे जे संबंधित महिला आणि आरोपी जे आहेत समीर शेख त्यांच्या त्या केसला सुनावणी दरम्यान सजा लागू नये यासाठी जे जुनी 306च्या केस आहे त्या केसच्या फिर्यादी आणि 3 साक्षीदार यांच्यावर हे खोटे गुन्हे दाखल करून साक्षीदारावर दबाव आणण्यासाठी हे प्रयत्न केले अशा निष्पन्न झालेले आहेत. आता हे सखोल चौकशी करून जे खोटं कंप्लेंट देणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करून जे इनोसेंट लोक आहेत विटनेसेस आहेत त्यांच्याविरुद्ध कुठल्याही प्रकारच्या दबाव आणून दिलेला नाही आणि कोणाविरुद्ध अशा खोटे कंप्लेंट देऊन गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन अशा खंडनिसर्गाविषयी होऊ द्यायची नाही. त्यासाठी हे एक मोठा डिटरन्स असणार आहे. या काम व्यवस्थित रीतीने केल्याबद्दल मी DCP झोन, DCP क्राईम, ACP बाबासाहेब, PI श्री गायकवाड, श्री सुशांत फर्स्ट नेम आणि आपलं शीतल गायकवाड साहेब सर्व टीमला मी मनापासून बॉडीली फ्लुइड्स ते पीडितांच्या बॉडीतून सॅम्पल्स घेणे किंवा तिथं असणे अपेक्षित आहे मेडिकल लिगल ॲस्पेक्टला. सो डॉक्टरला व्यवस्थित क्वेश्चनर दिलं होतं पण डॉक्टरकडून आम्हाला स्पष्ट अहवाल आलेले आहेत. कुठल्याही प्रकारच्या इंजुरी किंवा अशा फोर्सफुल सेक्शुअल असॉल्टच्या लक्षणं दिसून येत नाही आणि कुठल्याही प्रकारच्या एक्सटर्नल बॉडीली फ्लुइड्स त्या महिलाच्या अंगावरून काही सॅम्पल मिळाला नाही. आणि जे आरोपी म्हणून यांनी 4 नाव दिलं होतं त्यांचंही मेडिकल केलं होतं. तिथेही कुठल्याही प्रकारच्या रेसिस्टन्स इंजुरीज म्हणतो ते पीडितांनी स्वतःला वाचवण्यासाठी काही रेसिस्टन्स असेल त्यातून आरोपीवर जे काही असा स्क्रॅच मार्क्स असेल किंवा अशा कुठल्याही प्रकारच्या इंजुरीज फ्रेश इंजुरीज काही मिळून आला नाही. तेही डॉक्टरनी आम्हाला स्पष्टपणे अहवाल दिलं होतं. आणि जे टेक्निकल ॲनालिसिस जे आहे CCTVचे असो किंवा मोबाईल फॉरेन्सिक्स असो त्यातून हे बियॉन्ड डाऊट आम्हाला क्लिअर झालं हे एक खोटे कंप्लेंट आहे म्हणून. आता कोणी येऊन अशा कंप्लेंट दिलं तर कुठल्याही प्रकारचा विचार न करता गुन्हे दाखल करून ते 4 जणांना विक्टिमाइज करण्याऐवजी असं सखोल चौकशी करून हे चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे त्याबद्दल मी टीमला अभिनंदन करतो. आणि अशा कोणी खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध व्यवस्थित कलमान्वये गुन्हे दाखल होणार आहे हेही मेसेज जाणे आवश्यकता आहे. ते आपल्या मार्फत सर्वांना कळवू इच्छितो. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.